नीट 2026 पेपरफुटी प्रकरणावरून पुण्यात संतापाची लाट उसळली असून अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आलं। शिक्षण माफिया, एजंट आणि नियमबाह्य कोचिंग क्लासेसवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली। आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत संतप्त कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला। यावेळी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मच्छिंद्र चिंचोळे यांनी अंगावर डिझेल ओतून आंदोलन अधिक तीव्र केलं। दरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्यानं काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं। गोटेगावकर हा भारतामधला सर्वात मोठा दहशतवादी आहे। 22 लाख विद्यार्थ्यांचं त्यांनी नुकसान केलेलं आहे। त्याला तात्काळ फाशी झालेली पाहिजे आणि विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालंय ते विद्यार्थ्यांचं नुकसान भरपाई केलं पाहिजे। काल आम्ही निवेदन दिलेलं होतं, जी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे त्यांना 1-1 कोटी दिलं पाहिजे आणि जे विद्यार्थ्यांना 22 लाख विद्यार्थी त्यांना प्रत्येकी 5 लाख रुपये नुकसान दिलं पाहिजेत आणि या हरामखोराला छावा संघटनेच्या ताब्यामध्ये दिलं पाहिजे। ही आमची मागणी आहे आणि आम्ही त्याच्या घरावर जाऊन यापुढे जाळपोळ त्याचे क्लासेस कुठेही चालू ठेवणार नाही। त्याला फाशी झालीच पाहिजे। त्याला सुट्टी देणं म्हणजे हा मोठा नराधम आहे। त्याचं गोरगरिबांची त्यांनी नुकसान केलेलं आहे। हा खूप मोठा ह्याच्यामध्ये राजकीय लोक आहेत। आज लातूर जिल्ह्यामधला कुठलाही प्रतिनिधी बोलत नाही बघा। कुठलाच प्रतिनिधी बोलत नाही। समजायला याचं पॉकेट चालू होतं आणि एवढा मोठा घोटाळा आहे की हा काही जी मुली क्लासेसला गोरगरीब घरातल्या होत्या, हा मुली पण बोलत होता, मुली पण तिथल्या प्रतिनिधीला। तुम्ही टोटल CBI मार्फत चौकशी करा। तुम्ही आत्मदहनाचा प्रयत्न करताय। हो, आता काय करणार? एवढी विद्यार्थी मेहनत, आमच्या जवळच्या नातेवाईकाची विद्यार्थी मेहनत, आम्ही काय करणार? सरकारला जागेच नाही ना। 3 मेला आपल्या नीटचा एक्झाम पूर्ण झाली, एंट्रन्स एक्झाम झाली। त्याच्या आधी 1 मे पासून एक गेस्ट पेपर म्हणून एक PDF व्हायरल झाली। त्यातले 140 क्वेश्चन ॲज इट इज नीटच्या पेपरमध्ये आले। त्याच्यावरून समोर लक्षात आलं की पेपर लीक झालाय कुठंतरी। फक्त पेपर लीक नाही झाला तर त्याच्यानंतर ज्यावेळेस पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झालं त्याच्यामध्ये आपल्याला समजून आलं की 5 लाखापासून 25 लाखापर्यंत हा पेपर विकला गेलाय। तर आम्ही ही तिरडे आंदोलन फक्त कुठेतरी शोबाजी करण्यासाठी न करता, तुम्ही जर बघितलं की SP कॉलेज पासून अलका चौकापर्यंत जाताना सगळे विद्यार्थी राहतात तिथं। त्याच्यानंतर नीटचे काही क्लासेस आहेत। तर आम्हाला हा संदेश द्यायचा होता की जे विद्यार्थी, गोरगरीब विद्यार्थी आहेत जे नीटची तयारी करतायत, कुठेतरी त्यांना पण इच्छा आहे की आम्हाला पण डॉक्टर व्हायचंय, गोरगरीब घरात नाही येत आहे, शेतकरी घरातनं ते पुढे येत आहेत, त्यांच्यासोबत कुठेतरी अनफेअर आहे। कुठेतरी जर आपण बघितलं गेलं तर ज्यांच्याकडे पैसे आहेत ते 5-25 लाखाला पेपर विकत घेतायत, पेपर देत आहेत, त्यांना 725 पैकी 725 मार्क पडतायत। पण जे खरंच खूप मेहनत करून 2 वर्ष तयारी करतायत, ते नीटची पूर्ण तयारी करतायत, त्यांच्यासोबत कुठेतरी अनफेअर ॲडव्हान्टेज आहे। त्याच्यामुळं आम्ही आज तिरडी आंदोलन केले। आणि जर तुम्ही नीट बघितलं तर हा फक्त पेपर लीकचा विषय नाहीये, तर हा ऑर्गनाइज क्राईम आहे। जर नाशिक झालं, पुणे झालं, राजस्थान झालं, ह्या सगळ्या ठिकाणी वारंवार असे ग्रुप सापडत आहेत जे पेपर लीक करतायत, ते पेपर पुढे पोहोचवण्याचं काम करतायत। त्याच्यामुळे हा ऑर्गनाइज क्राईम आहे। तर ह्या पेपर लीकला कुठेतरी क्राईम प्रमाणे वागणूक द्यावी। त्यांना जे काही तिथले त्यांचे जे काही सापडलेले लिंक्स असतील त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी। या गोष्टीमुळे अनेक विद्यार्थी आत्महत्याही करतात, कसं पाहतो? आत्महत्या म्हणजे आज असं वाटतंय की सरकारने आणि त्या NTA प्रशासनाने विद्यार्थ्यापुढे दुसरा ऑप्शनच नाही ठेवलाय। जर मी 2 वर्ष तयारी करतोय, मला डॉक्टर व्हायचंय, डॉक्टर होण्यासाठी पुढे मला 4-5 वर्ष पूर्ण अजून अभ्यास करायचा आहे, माझ्या घरातली परिस्थिती नसून पण मी जर तयारी करत असेल आणि जर तयारी करताना अचानक जर पेपर समोर आला की पेपर लीक होतोय, त्याच्यामुळे माझं ऍडमिशन नाही होणार आहे। त्याच्यामुळे जर पेपर लीक झाल्यामुळे ती एक्झाम कॅन्सल होती, माझा माइंडसेट नाही राहत परत की अजून परत एकदा पेपर द्यावा। ह्या भूमिकेतनं कुठेतरी विद्यार्थी आत्महत्या करतायत। ह्याला पूर्णपणे प्रशासन, सरकार आणि ते NTA प्रशासन जबाबदार आहे। त्यासोबतच हे जे स्वतःचे घर भरण्यासाठी जे पेपर की NTA प्रशासन जे नीट पेपर घेतंय आणि जे नीट पेपर कंडक्ट करतंय त्याला आपल्याला दिसून येतं की ते मेलेलं आहे। कारण की तिथं आपण बघू शकतो की कमिटीमध्ये मेंबर्स कमी आहेत, पेपर फुटीसारखे एवढे लीकचे आपल्याला हे मिळत आहेत आणि प्लस पेपर रद्द होतो, पेपर परत एकदा कंडक्ट करण्यात येतो। तर आपल्याला दिसून येतं की इथे NTA प्रशासन मेलेलं आहे। म्हणून आपण त्याचं एक स्वरूप म्हणून तिरडी यात्रा काढली होती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून। पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका अशी राहील की आता जर रिकंडक्ट पेपर तर होणारच आहे, पण जर इथं पण जर काही अशी घटना आपल्याला आढळून आली तर आपण तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू। आणि आता आपल्याला दिसतंय की स्वरूप म्हणून तिरडी आपण काढलेली आहे, पण विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते